तर मित्रांनो, भावना आणि सिद्धूचा झालाय चक्क आता अपघात. तर दुसरीकडे मात्र आता जानू सर्वांसमोर जयंतचा करणार पर्दाफाश. तर भावना आणि सिद्धूचं बाळ वाचणार का? तर हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्याच्यामुळे व्हिडिओवरती नसाल व्हिडिओ लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, सिद्धू आणि भावना तुम्ही पाहिलंच असेल की कशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये गेले होते, ते पण भावनाचं चेकअप करण्यासाठी. आणि त्यावेळेस मात्र तिकडून आल्याच्यानंतर त्यांना कळलं की मात्र असं तर काही करायचंच नव्हतं. कारण की मित्रांनो, हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतो नीलांबरीने आणि सोबतच मात्र आजीने. पण ह्या नीलांबरीने आपल्या आजीला पण त्या जाळ्यामध्ये असं ओढलेलं असतं की सांगायलाच नको. कारण की तिला भावनाचं बाळच नको हवं असतं, तर भावनाला तिला संपवायचं असतं. तर दुसरीकडे मात्र आता नीलांबरीने सिद्धू आणि भावनाच्या गाडीचा ब्रेक फेल करून टाकलेला असतो. कारण की तिने काही माणसांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे दोघेजण वाचले नाही पाहिजे, असं काहीतरी नियोजन कर. पण आजीला बिचारे आपल्या हे माहितीच नसतं की मुळात असं काही नीलांबरी करणार आहे. पण नीलांबरीने हा प्लॅनिंग सगळा काही आजीला न सांगता केलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की आजी अशी क्रूरपणे वागेल, पण एवढं पण वागणार नाही की चक्क भावना आणि सिद्धूचा जीवच घेईल. तर दुसरीकडे मात्र आनंदीचा वापर करून नीलांबरी ठरवते की सिद्धू आणि भावनाच्या बाळाचा जीव घेऊया आपण. तर दुसरीकडे मात्र आता बिचाऱ्या दळवींच्या घरांमध्ये आता लग्न कार्य असतं. तुम्हाला माहितीच आहे की विश्वा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि विश्वा देखील जानूला हेच सांगत असतो की जानू, तू अजून पण वेळ गेली नाही तर जयंतसोबत लग्न नको करू, कारण की तो चांगला माणूस नाही. पण आता जानू ऐकून घ्यायला तयार नसते. पण मुळात जानू नाटक करत असते. जानूला माहीत असतं की जर आता मी माझं खरं रूप सगळ्यांना दाखवलं की मला जयंतबाबतचं सगळं वाईट कृत्य माहीत आहेत, तर त्याच्यानंतर हा जयंत फार तर त्याला शिक्षा होईल आणि त्याच्यानंतर तो परत सुटेल. पण त्याच्यानंतर यांनी आत्तापर्यंत केलेले कांड आहेत ना, हे सगळेचं काही त्याला एवढी भयानक शिक्षा देईल की त्यांनी स्वप्नात पण विचार केला नसेल. कारण की जानू ठरवते की त्यांनी ज्या प्रकारे माझा छळ केला आहे ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने मी त्याचा छळ करेल आणि त्याचा देखील मी अशाच प्रकारे पर्दाफाश आणि बदला घेईल. तर हे सगळं जानूने ठरवलेलं असतं. तर जानू विश्वाला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली जयंतबाबत असं बोलण्याची, कारण की आता मला त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे, म्हणून तू काही चुकीच्या गोष्टी सांगू नको. आणि हे सगळं ऐकून मात्र जयंतला प्रचंड आनंद होतो. जयंतला वाटतं की जानूला खरंच आता काहीच आठवत नाही आणि जानू आता पहिल्यासारखी झालेली आहे आणि जानू आता माझी आणि कायम माझीच राहील. तर दुसरीकडे मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासला आधीपासूनच आपला विश्व आवडत नसतो. त्याच्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास विश्वाला त्या लग्नात न थांबण्याचा सल्ला देतात आणि म्हणतात की आमच्या लग्न चांगल्या प्रकारे पार पडेल, तू आमच्या लग्नात विघ्न आणू नको, तू इथून चालता हो. तर बिचारा विश्व आता त्या ठिकाणावरून जाणारच असतो. तर दुसरीकडे आता मुहूर्ताची वेळ चाललेली असते. त्याच्यामुळे भावना आणि सिद्धू का येत नाही याच्यामुळे सगळीच लोक चिंतेत असतात. तर नीलांबरीला खबर भेटलेली असते की सिद्धू आणि भावनाचा अपघात झालेला आहे म्हणून. पण नीलांबरी लगेच कोणाला सांगत नाहीये. तर दुसरीकडे आता लग्नाची तयारी चालवली असते, म्हणजे फायनली आता लग्न होणारच असतं. तर भावना आणि सिद्धू का आली नाहीत म्हणून लक्ष्मी श्रीनिवास सगळे विचारात पडतात. तर जानू म्हणते की जोपर्यंत भावनाताई येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाहीये. तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धू कुठं आहेत यासाठी सारखे कॉल करत असतात, परंतु मात्र आता कॉलच लागत नसतात कारण की त्या दोघांचा अपघात झालेला असतो. तर आता सिद्धू आणि भावनाचा फक्त अपघातच होत नाही, तर त्यांच्या बाळाच्या जीवाला पण धोका निर्माण झालेला असतो. आणि नीलांबरीला आता ही खबर कळते. तर नीलांबरी सगळ्यांना सांगते की त्यांच्या गाडीचा अपघात झालाय वाटतं, मला आत्ताच कॉल आलता. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर लग्नात खूप मोठा भडका उठतो आणि हे सगळं झालेलं पाहून मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की हे झालंच कसं काय. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला माहितीच आहे, आपली रेणुका काकूंना प्रचंड मोठा धक्का बसतो. त्यांना माहीत असतं हा सगळा प्रकार ह्या दोघींनीच घडवून आणलेला आहे, पण आता पुरावा नसतो त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही. तर सिद्धू आणि भावनाला पुढे हॉस्पिटलमध्ये नेणार असतात आणि पण सिद्धूच्या जीवाला तर काहीच झालेलं नसतं, पण भावनाला प्रचंड दुखापत झालेली असते. तर आता सिद्धूला टेन्शन असतं की त्यांच्या बाळाला तर काही झालं नसेल ना म्हणून. तर मित्रांनो, ह्या नीलांबरींचे आता डॉक्टरांना पण पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की त्यांचं बाळ मरलंय असं सांगून टाका सगळ्यांना, कारण की ते जरी मरलं नसेल तरी आपण मारून टाकूया नंतर. पण ह्या सगळ्यांना जर खबर कळाली तर त्याच्यानंतर त्या भावनाला धक्का बसेल आणि ते बाळ तिच्या पोटातच मरून जाईल. ह्या नीलांबरीचं एवढं घाण कृत्य असतं. तर आता हा सगळा प्रकार मात्र ह्या नीलांबरीने ठरवलेला असतो. पण ह्या नीलांबरीला माहीत नसतं की तिने किती जरी प्रयत्न केले आणि किती जरी काय कुठाने केलं ना, तरी सिद्धू आणि भावनाच्या जीवाला काहीच होणार नाही म्हणून. तर दुसरीकडे मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघेजण विचार करतात की हे चांगलं कार्य घडायच्या वेळेसच आपल्या घरात असं का घडतं. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, या दळवींच्या घरामध्ये असं काय आहे हे कळत नाही. जेव्हा पण काहीतरी चांगलं होणार असेल तेव्हा ह्यांच्या घरात काही ना काही वाईट कुठाना घडतोच. आणि सिद्धूच्या आयुष्यात तर तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत, जेव्हा सिद्धू ह्या दळवींच्या लोकांच्यात गेलाय तेव्हा त्याच्या आयुष्यात काही संकट आलं नाही असं होतच नाही. तर त्याच्या आयुष्यात देखील काही ना काही संकट सारखं येतच आहे. तर मित्रांनो, सिद्धू आणि भावनाचं बाळ वाचेल का नाही हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, कारण की मित्रांनो आता भावनाची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली असते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या नीलांबरीबाबत 2 शब्द नक्कीच कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.